नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पॉवर बॅकअप. पण जुन्या कर्कश आवाजाच्या डिझेल जनरेटरबद्दल नाही, तर एका अशा बदलाविषयी जो आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये एक नवी क्रांती आणू शकतो. खरंच डिझेल जनरेटरच्या त्रासातून सुटका मिळवण्याची वेळ आली आहे का? चला जरा खोलात जाऊन बघूया. 2025 मध्ये डिझेल जनरेटरवर अवलंबून राहणं म्हणजे लॅपटॉपच्या जगात टाईपरायटर वापरण्यासारखं आहे. वाह, काय जबरदस्त वाक्य आहे नाही का? हे वाक्यच सगळं काही सांगून जाते. एका बाजूला आहे एक जुनाट त्रासदायक पर्याय आणि दुसऱ्या बाजूला आहे एक नवीन शांत आणि एकदम स्मार्ट सोल्युशन. नक्की काय फरक आहे या दोन्हींमध्ये, तेच आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी डिझेल जनरेटरच्या समस्यांबद्दल बोलूया. खरं तर या अशा समस्या आहेत ज्या आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवल्या असतील. बघा, जनरेटर म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? तो प्रचंड आवाज आणि तो काळा धूर. बरोबर? हे फक्त त्रासदायक नाहीये, तर आरोग्यासाठीही खूप धोकादायक आहे. आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे त्याचा वेळ. लाईट गेल्यावर जनरेटर चालू व्हायला 10 ते 60 सेकंद लागतात आणि तेवढ्या वेळात आपले सर्व्हर क्रॅश होऊ शकतात, महत्त्वाचा डेटा उडू शकतो. शिवाय सतत डिझेल भरणं आणि त्याचं मेंटेनन्स करणं हा वेगळाच ताप आहे. मग या सगळ्या त्रासावर उपाय काय? तर इथेच येतो एक नवीन, स्मार्ट आणि आधुनिक पर्याय. सादर आहे प्युअर पॉवर 30.0. हे असं तंत्रज्ञान आहे जे जनरेटरच्या जवळपास सगळ्या समस्यांवर मात करतं. तर प्युअर पॉवरचे मुख्य फायदे काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट पॉवर बॅकअप सोबत प्रचंड बचत. हे सोलर रेडी सुद्धा आहे. आणि हो, सगळ्यात भारी म्हणजे एकदम शांत आणि प्रदूषणमुक्त. म्हणजे हे खरंच भविष्यासाठी तयार असलेलं तंत्रज्ञान आहे. आता आपण याची थेट तुलना करूया डिझेल जनरेटरशी, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. चला तर मग आता वेळ आली आहे या दोन्ही तंत्रज्ञानांना समोरासमोर उभं करण्याची. बघूया नक्की कोण सरस ठरते ते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, कार्यक्षमता. म्हणजे आपण लावलेली ऊर्जा किती कामात येते. प्युअर पॉवर 30.0 ची कार्यक्षमता आहे तब्बल 97%. म्हणजे जवळपास वारा काहीच जात नाही. याउलट डिझेल जनरेटर फक्त 30 ते 35% कार्यक्षम आहे. म्हणजे विचार करा, जवळजवळ 65% ऊर्जा उष्णता आणि धुरामध्ये वाया जाते. सरळ सरळ पैसा आणि ऊर्जा दोन्हीची बर्बादी आहे. आता बोलूया स्विच ओव्हर टाईमबद्दल. लाईट गेल्यावर बॅकअप सुरू व्हायला किती वेळ लागतो? प्युअर पॉवरला लागतात फक्त 4 मिलीसेकंडपेक्षा कमी. म्हणजे पापडी लवते ना, त्याच्या आत वीज पुरवठा कधी गेला हे कळणार सुद्धा नाही. या उलट जनरेटरला 10 ते 60 सेकंड लागतात. आणि आजच्या डिजिटल जगात एवढा वेळ म्हणजे खूप झाला. सर्व्हर बंद पडू शकतात, काम थांबू शकतं. पुढे आहे इन्स्टॉलेशन. प्युअर पॉवर अगदी घरात किंवा ऑफिसमध्ये कुठेही फक्त 4 ते 6 तासात इन्स्टॉल करता येतो. या उलट डिझेल जनरेटरसाठी घराबाहेर जागा लागते, बांधकाम करावं लागतं आणि कमीत कमी 48 तास किंवा त्याहून जास्त वेळ लागतो. फरक स्पष्ट आहे. आता या तक्त्याकडे बघा. इथे प्रत्येक गोष्टीतला फरक स्पष्ट दिसतोय. वजनापासून ते स्केलेबिलिटीपर्यंत. आणि स्मार्ट फीचर्समध्ये तर प्युअर पॉवर जनरेटरच्या खूप खूप पुढे आहे. ठीक आहे, तंत्रज्ञान वगैरे सगळं उत्तम आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे खर्चाचा. पैशांचं काय? चला तर मग आर्थिक गणितं बघूया. हा बार चार्ट बघा. इथे 10 वर्षांचा एकूण खर्च दाखवला आहे. प्युअर पॉवरचा खर्च आहे 17.1 लाख रुपये आणि डिझेल जनरेटरचा तब्बल 49 लाख रुपये. म्हणजे जवळजवळ तिप्पट. सुरुवातीची किंमत कमी असली तरी पुढच्या 10 वर्षात जनरेटर किती महाग पडतो हे यातून स्पष्ट दिसतंय. आणि ही आहे निव्वळ बचत, तब्बल 30 लाख रुपये. विचार करा, 10 वर्षात 30 लाखांची बचत. ही खूप मोठी रक्कम आहे. ही बचत फक्त डिझेलच्या खर्चात होत नाहीये, तर जनरेटरच्या सततच्या मेंटेनन्सच्या त्रासातूनही सुटका मिळते. ऑइल बदलणं, फिल्टर बदलणं, सर्व्हिसिंग या सगळ्या खर्चातून आणि डोकेदुखीतून मुक्ती. प्युअर पॉवर म्हणजे शून्य देखभाल विरुद्ध सततचा खर्च. निवड एकदम स्पष्ट आहे. तर आता सगळं चित्र स्पष्ट आहे. एका बाजूला आहे कालचं तंत्रज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आहे भविष्यासाठी तयार असलेली निवड. मग जुन्या त्रासदायक तंत्रज्ञानावरच थांबायचं की पुढे जायचं, हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्युअर पॉवर म्हणजे त्वरित वीज. याचा सरळ अर्थ आहे शून्य डाऊनटाईम. काम किंवा व्यवसाय न थांबता अविरतपणे सुरू राहील. याचा अर्थ आहे एकदम शांत कार्यप्रणाली, शून्य धूर. म्हणजे एक स्वच्छ, आरोग्यदायी आणि शांत वातावरण घरात किंवा ऑफिसमध्ये कुठेही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड बचत आणि शून्य देखभाल. म्हणजे पैशांची बचत आणि मानसिक शांती दोन्ही एकाच वेळी. शेवटी एक प्रश्न. सध्या जो पॉवर बॅकअप वापरला जातोय
तो प्रगतीत अडथळा तर ठरत नाहीये ना? कदाचित यावर विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.